आज रक्षाबंधन सणाचा उत्साह, आज बहिणीच्या रक्षणाचं वचन देणारा बंधुराया। मोदींकडून बहिणींना 12,000 कोटींची ओवाळणी, पंतप्रधान मोदी यांच्याकडून विशेष घोषणा। वाल्मिक कराड समर्थकांची दादागिरी, वाल्मिकीच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं संताप, दमदाटी करत तरुणाला माफी मागायला लावली। रोहित पवार यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होणार, गोपीचंद पडळकर समर्थक शरणू हंडेचं अपहरण, पडळकरांच्या समर्थकाचा गंभीर आरोप। विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी, अमरावतीतील विरुळ रोघेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, हिंगोलीच्या सेनगावमध्ये शेतात शिरलं पाणी। वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर, शिंदे आणि ठाकरे समर्थक समोरासमोर आल्यानं तणाव। महिन्याच्या शेवटी शांघाय महासंघाच्या परिषदेसाठी मोदी चीनमध्ये, भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याची अपेक्षा। महानगरवासीय वाहतूक कोंडीनं त्रस्त, हिंजवडी आणि घोडबंदरसाठी स्थानिक नेतृत्व झालं सक्रिय, दोन्ही उपमुख्यमंत्री उतरले रस्त्यावर।